परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील संत जनाबाई मंदिर परिसरातील हटकर गल्लीमध्ये घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2,57,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार घर मालक शिल्पा शिंदे या घराला कुलूप लावून माहेरी गेल्या असताना चोरट्यांनी घराचे गेट, दरवाजे आणि कपाटाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि 15,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2,57,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला। या घटनेला 8 दिवस उलटूनही गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे यांचा रिपोर्ट। शिल्पा ज्ञानेश्वर शिंदे, राहणार गंगाखेड। काय या ठिकाणी काय घटना घडली होती? बाहेरच्या कुलपाचा कोंडा तोडला, परत मधले एक दरवाजाचा कुलूप तोडलं, हां कपाटाचं लॉकर तोडले। बरं, काय काय चोरलं गेलेलं आहे? 15,500 रुपये पैसे होते, एक पोत होती आणि एक गळही होतं, लॉकेट होतं। एकूण किती लॉकेट आणि किती होता? 1 तोळ्याचं लॉकेट होतं आणि 2.5 ग्रामचा एक पत्ता होता त्याच्यामध्ये, पोतीमध्ये। बरं, काय या ठिकाणी जोडवे पोलिसांनी होते। किती होते जोडवे? जोडवे 2 जोड होते, एक 5 तोळ्याचा, एक 2 तोळ्याचा। बरं, 7 तोळे। काय याबाबत तुम्ही पोलिसांना कळवले का? हां, चोरी कळवलं झाली होतं ना। काय आले होते का पोलीस? आले होते, बघून गेले, ते फोटो हे काढून घेतले त्यांना, हां, बघून गेले। किती तारखेला चोरी झालेली आहे या ठिकाणी? 16 तारखेला संध्याकाळी, 17 तारखेला पोलीस आले। हां, काय गुन्हा वगैरे दाखल केला का त्यांनी? दिले लिहून शिनी, हां, पण गुन्हा दाखल करून घेतो म्हणले का? गुन्हा दाखल करून घेतो म्हणले। बरं, म्हणजे अद्याप गुन्हा दाखल वगैरे काही केलं नाही? नाही नाही। काय